आले आणि सरपंच साहेब त्याला म्हणाले की तू एक गणपतीची मूर्ती बनव. आपल्या मंदिरात एक गणपतीची मूर्ती हवी आहे. मग तो म्हणाला चालेल मी बनवतो. मग तो त्याच्याकडे 2 दिवस होते बनवायला. मग तो गेला आणि म्हणाला मी आता एक दगड आणतो. मग त्यांनी दगड आणला आणि त्याला हळदोड्याने मारणं सुरू केलं. पण त्या दगडात आवाज आला की मला नको मारू, मला नको मारू. मग तो म्हणाला का रे, का नको मारू? मग तो म्हणाला अरे तू माझे तुकडे तुकडे करशील, मला का होणार आहे? तू माझं मूर्तीच तर बनवशील ना. मग तो म्हणाला ठीक आहे मी तुला बाजूला ठेवतो. मग त्यांनी त्या मूर्तीला बाजूला ठेवलं आणि दुसरा दगड आणला. दुसरा दगड आणला मग त्या दगडाची गणपतीची मूर्ती बनवली. मग त्याच्याकडे सरपंच साहेब आले. सरपंच साहेब त्याला म्हणाले विठ्ठल सरपंच साहेब म्हणाले आता तुझी मूर्ती झाली आहे, तू एक काम कर मला ती मूर्ती दे. मग सरपंच साहेब 2 माणसांना घेऊन आले होते मूर्ती घ्यायला. तर मग त्याच्यामध्ये एक हरी नावाचा माणूस म्हणाला आपल्या मंदिरासाठी एक दगड हवा आहे, कारण की तिच्यावर लोक पाय ठेवून वरती जातील. मग तो पहिला दगडला तो मारत होता ना, त्या तो दगड नाही नाही म्हणाला होता. त्या दगडला घेतलं आणि बाजूला ठेवलं. मग तो दगड घेतला त्यांनी, तो बाजूला ठेवलं होतं त्याला आणि मग त्याला घेऊन गेले मंदिरात. मंदिरात दररोज सर्व त्याला मूर्तीला फळं व्हायचे, फुलं व्हायचे, चंदनाचा लेप लावायचे. त्या मूर्तीचं भरती आनंदात होती. पण तो जो दगड होता त्या दगडला चांगला नाही वाटायचं किंवा याची मूर्ती बनली, माझी नाही बनली, आता मी काय करू? विठ्ठल 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 आता तुझी चांगली मूर्ती बनत होती, तुला चांगलं नाही वाटलं ना, आता माझी मूर्ती बनली. लोक मला फळं वाहता, फुलं वाहता, चंदनाचा लेप लावता, तुला काय झालं रे? मग तुझी मूर्ती बनत होती. मग तो म्हणाला अरे पण माझे तुकडे तुकडे करून मूर्ती बनवणार होते, मला चांगलं नाही वाटलं असतं. मग तो म्हणाला अरे तरी मी तुझी देवाची मूर्ती बनली असती ना. तर मग तिला आता त्याची चूक कळली होती. मग तो म्हणाला आता मी काय करू, तुमचं तर चांगलं होतंय, मला काय? मग आता मध्ये गणपती बाप्पा म्हणाले थांब थोड्या वेळ पाय. मग नंतर एक साधू आले आणि ते साधू त्या माणसाला म्हणाले काय झालं रे? मग ते गणपती बाप्पा बोलले काही नाही, याला कोणीच पाया पडत नाही, याचं सर्वांनी पाया पडायला पाहिजे, याचं पण देवासारखं नाव घ्यायला पाहिजे. मग त्या ऋषी म्हणाले त्या दगडाला की तू एक काम कर, महादेवाचं नाव घे, नाही तर राम नाव घे, विठ्ठल 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 आणि मग ते म्हणाले ठीक आहे मी बघतो. आता त्या ऋषींनी त्या सर्व लोकांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही एवढे फळं वाहता, फुलं वाहता, चंदनाचा लेप लावता, तरी तुम्हाला काय झालं? तुम्ही या दगडाच्याही पाया पडा. मग तो म्हणाला चालेल आम्ही सर्व दगडाच्या पाया पडू. मग पुढच्या दिवशी गणपती बाप्पा हे सर्व पाहत होते. गणपती बाप्पा म्हणाले मग आता एक बाई आली, ते पहिले त्या दगडाला पाया जोडून गेली आतमध्ये. त्या दगडाला चांगलं वाटलं, तो दगड नुसता म्हणत राहिला महादेव 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 किंवा राम राम म्हणत राहिला. मग तो सर्व यायचे तर त्याचे पाया पडून मदत जायचे. त्या दगडालाही आनंदित वाटायचं आणि त्या गणपती बाप्पांना बी आनंदित वाटायचं. मग आता दररोज लोक त्या मूर्तीला पण चंदनाचा लेप लावायचे, फळवायचे, फुलं व्हायचे आणि त्या मूर्तीलाही
विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो सेवेला पूर्ण असं सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो.